सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड गुड मॉर्निंग. बाकी आज दीदी आणि माझ्या जिजूची ॲनिव्हर्सरी आहे. सो जिजू तर शिपवरती आहेत, ते येतील या महिन्यात कारण की यश्रीचासुद्धा बड्डे आहे. प्लस आता उद्याचा दिवस, परवा मम्मीचासुद्धा बड्डे आहे. तर आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. सो आज केक वगैरे कट करीनच, म्हणजे आम्ही करूच. सो ते तुम्हाला मी दाखवीन. बाकी आज दिवसभरातून काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन. सो आजचा व्लॉग माझा नक्की बघा. तर गाईज मी आज थोडा वेळ झोपली, आराम केला आणि उठली आणि मग परत व्लॉग चालू केला. तर जसं मी तुम्हाला बोलले की आज दीदी आणि जिजूची ॲनिव्हर्सरी आहे. पण दीदी बोलली की मी केक कट केला तर करीन, नाही तर नाही करणार, कारण की जिजू नाही आहे आणि नानूसाठी एक सरप्राईजसुद्धा आहे. पण ते सरप्राईज उद्या कळेल, आज नाही करणार. तर आज बघू, जमलं तर दीदी कापणार आहे केक, नाही तर नाही कापणार. बाकी मी आजची रोजची घरातली कामं करते. बाकी तर मी अजून काय ठरवलं नाही आहे. आणि दीदीने पण असं ॲनिव्हर्सरीसाठी काही स्पेशल ठरवलं नाही आहे, कारण की खरं सरप्राईज तर उद्या करणार आहे. तर बघू उद्या काय होते ते. बाकी आज मी दिवसभरातून काय काय करीन ते तुम्हाला दाखवीनच. सो दिवसभरातून म्हणजे संध्याकाळी, दिवसभरात काय नाही केलं, पण संध्याकाळी आज मी काय काय करीन ते तुम्हाला दाखवीनच. बाकी आता पीठ वगैरे मळते. बाकी घरातली जी काय नॉर्मल दुपारीची माझी कामं असतात तुम्हाला माहितीच आहे, सो ती केलीच. तर आता पीठ वगैरे मळते आणि अजून बरीच कामं आहेत ती करते आणि मग तुम्हालासुद्धा दाखवते. तर आता लवकरच यश्रीचा बड्डे आहे आणि तिच्या बड्डेनिमित्त हा बटरफ्लाय आहे जो मला जॉईन करायचा आहे आणि बनवायचा आहे. तिच्या बड्डेची थीम वगैरे आहे आणि खूप मस्त आहे. पण आता लगेच सांगणार नाही मी तुम्हाला, तिच्या बड्डेच्या दिवशी तुम्हाला कळेलच. बाकी आता हे मला बनवायचं आहे, तर बनवीन आणि बनवताना तुम्हालासुद्धा दाखवीन. हे मी बनवलं आहे ॲक्च्युली, म्हणजे अर्ध बनवलं आहे, अर्ध बनवायचं आहे. आणि हे आहे ते जे की मला बनवायचं आहे, पण बनवीन, पण आता नाही. आता सध्या कामं आहेत ती करीन आणि मग बनवीन आणि मग तुम्हालासुद्धा दाखवीन. तर हा बघा, हा आहे छोटासा चोर जो की सुंबडीमध्ये मम्मीच्या वस्तू घेऊन पळतो आणि मम्मी त्याला नाही देणार बोलते. तो सांगतोय द्या म्हणून मला, ते नाही देणार. ए चोर, ए छोटा चोर, छोटा चोर, आधी चोर, ए आधी चोर, चोर. बाकी आता मी पीठ मळते आणि हे खोबरं किसून ठेवलेलं थोडंसं अजून किसायचं आहे आणि हे भाजी करणार आहे आज मम्मी. तर जसं की मी तुम्हाला बोलली होती की गणपतीचं, की आता गणपती बुकिंगला सुरुवात होईल. बऱ्याच ठिकाणी गणपतीचे ते हे म्हणजे काय बोलतात त्याला, जिथे गणपती बनवले जातात, तर ते वर्कशॉप सगळे ऑलमोस्ट सगळीकडे यायला लागलेत. आणि आमचं जिथे आहे तिथे आलं की नाही अजून माहिती नाही आहे. सो दीदीला सांगितलं आहे बघायला, आणि जर आलं असेल तर आम्ही तिथे जाऊ आणि तिथले मी तुम्हाला गणपती वगैरे दाखवीन. सो आता गणपतीला सुरुवात होणार आहे आणि गणपती बुक करण्यापासून, म्हणजे बुक केलेला गणपती नाही दाखवणार, पण तिथले जे गणपती वगैरे सगळे तुम्हाला मी दाखवीनच. बाकी एकदाची सुरुवात होणार आहे गणपती यायला आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण की ह्यावेळेसची मूर्ती कशी असेल आणि त्याचं डेकोरेशन कसं करायचं हे सगळेच विचार करते आणि मी तुम्हाला सगळं दाखवीन.
कुठे आहे तो शॉप, कुठे गणपती घेतो आम्ही. आणि फक्त गणपती नाही दाखवणार, तो घरी आल्यावरच दाखवीन. बाकी आता सुरुवात होते आहे. तर तुम्हाला मी सांगितलं की असं असं आहे, दीदी गेली आहे बघायला. आणि मग दीदी बघून आली आहे असं कळलं की आम्ही जाऊच. सो तुम्हाला मी दाखवीन. बाकी आता घरातली कामं आवरते. आजचा व्लॉगसुद्धा मी जास्त मोठा करणार नाही, कारण की आज एवढा पण काय खास मी केला नाही आहे, कारण की हळूहळू माझी तब्येत थोडी व्यवस्थित होते. सो जास्त मी काय करत नाही आहे, नॉर्मल करते. तर आजचा व्लॉगसुद्धा छोटासाच असेल, फक्त घरातल्या गमती जमती असेल. जसं की सुरुवातीला मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच की घरातल्या गमती जमतीच तुम्हाला मी दाखवणार आहे. बाकी तर माझ्या लाईफमध्ये घडणाऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला दाखवते, की आम्ही बाहेर जातो. पण प्रत्येक वेळेसच बाहेर जातो असं नसतं. घरातली कामंसुद्धा तीच असली तरी पण ती असतात, आणि तीच मी तुम्हाला दाखवते. तर आता कामं करते आणि तुम्हाला परत भेटते. तर हे बघा, नानूचा बटरफ्लाय बनवून झाला आहे आणि नानू खुश आहे ना. नानू बनवला फायनली मी तिचा बटरफ्लाय, आणि फक्त आता सेल घालून चालू करून बघायचं आहे. बाकी बनवून पूर्ण झालं आहे आणि नानू खूप खुश आहे. बाकी आता मी तुम्हाला 5 मिनिटांनी भेटते. तो गाईज, मी तो बटरफ्लाय बनवला फायनली. तो बऱ्याच वेळ गेला बनवायला. त्याच्यात लाईटिंग घालायची होती, प्लस ते कवर वगैरे लावायचं होतं. सो बराच वेळ गेला, मला वाटते 1 तास गेला मला ते करायला. काल अर्ध केलेलं आणि आज अर्ध केलं. बाकी आज मज्जा पण आली तर बटरफ्लाय बनवताना, आणि तुम्हाला दाखवू नाही शकले कारण की टी व्ही चालू होता, आणि टी व्ही मी असं चालूमध्ये नाही तुम्हाला दाखवू शकत, त्यामुळे मी नाही दाखवलं. आणि मला ते लवकर बनवायचं होतं, कारण की मला बाकीची कामंसुद्धा होती, त्यामुळे मला लवकर बनवायचं होतं. सो आता मी बनवलं. बाकी होती ती सगळी कामं मी आवरली, भांडी वगैरे घासली, सगळं केलं. आणि आजचा दिवस असा गेला. बाकी मी जास्त काय केलं नाही आज, कारण की आज काय करण्यासारखं नव्हतंच. पण उद्या मी नक्कीच काहीतरी नवीन करायचं तुमच्यासाठी ट्राय करेन, आणि तुम्हाला काहीतरी नवीन करून दाखवीन. बाकी आज जे मी तुम्हाला बोलली होती यश्रीसाठीचं, सो ते उद्या असणार आहे, तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. बाकी आजच्यासाठी एवढंच, आणि उद्या काय काय होते ते तुम्हाला नक्कीच दाखवेन. काय सरप्राईज आहे आणि काय आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. बाकी आता मी व्लॉग इथे स्टॉप करते. सो आजच्यासाठी एवढाच. आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय.